नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 7 नोव्हेंबर 2025 रोजीचं चालू घडामोडीचं सेशन अभ्यासणार आहोत। जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर निश्चितच लेक्चर लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवायला विसरू नका। सुरुवात करूया 7 नोव्हेंबर 2025 रोजीचं करंट अफेअर्स। बघा, पहिला क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये भारतातील पहिल्या डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन कुठे केलं? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन जे आहे ते रायपूर छत्तीसगड मध्ये केलं आहे। तर नया रायपूर छत्तीसगड मध्ये ह्या डिजिटल स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन जे आहे मित्रांनो ते करण्यात आलेलं आहे। तर संग्रहालयाबद्दल माहिती जाणून घेऊया। भारतातील हे पहिले पूर्णपणे डिजिटल संग्रहालय आहे, ज्याचं नाव शहीद वीर नारायण सिंह स्मारक आणि आदिवासी स्वातंत्र्य सेनानी संग्रहालय आहे, जे आदिवासी नायकांना समर्पित आहे। याचं उद्घाटन 1 नोव्हेंबर 2025 रोजी छत्तीसगडच्या स्थापना निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। नया रायपूर छत्तीसगड मध्ये याचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे। हे संग्रहालय छत्तीसगड मधील आदिवासी स्वातंत्र्य सैनिक आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढणारे जे काही आदिवासी बांधव आहे त्यांना हे संग्रहालय समर्पित आहे। आता भारतातील पहिल्या घडामोडीशी संबंधित प्रश्न होता, म्हणून भारतातील सगळ्या पहिल्या घडामोडी आपण इथं बघून घेऊया। बघा, भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य मिझोरम आहे। भारतातील पहिले क्वांटम कम्प्युटिंग व्हिलेज अमरावती आंध्र प्रदेश आहे। ट्रेन मध्ये एटीएम बसवणारी पहिली भारतीय बँक बँक ऑफ महाराष्ट्र आहे, जिने पंचवटी एक्सप्रेस मध्ये एटीएम बसवलेला आहे। फ्रेड डॅरिंग्टन सँडमास्टर पुरस्कार 2025 मिळवणारे पहिले भारतीय सुदर्शन पटनाईक आहे। भारतीय सैन्याने पहिल्यांदाच FPV कामिकाझी ड्रोनची यशस्वी चाचणी पठाणकोट पंजाब या ठिकाणी केली आहे। देशातील पहिल्या स्वदेशी MRI मशीनची चाचणी एम्स दिल्लीमध्ये करण्यात आलेली आहे। भारतामध्ये बांधण्यात आलेल्या पहिल्या रात्री सफारी कुकराईल कुठे आहे तर लखनौ उत्तर प्रदेश मध्ये आहे। भारतातील पहिलं जलमग्न पाण्याखालील जे काही संग्रहालय आहे तर ते INS गुल्हार संग्रहालय जे आहे, जे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या ठिकाणी तयार केलं जात आहे। त्याचबरोबर भारतीय रेल्वेच्या सहकार्याने भारतातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक कोणी विकसित केलाय तर IIT मद्रासने। भारतातील पहिले वन्यजीव जैव बँक कुठे सुरू झालं? दार्जिलिंग प्राणी संग्रहालयात। स्वतंत्र भारतातील पहिले राज्य जे समान नागरी संहिता लागू करत आहे ते आहे उत्तराखंड। आणि स्वातंत्र्य अगोदर कुठे लागू होता? स्वातंत्र्य अगोदर पासून तो गोव्यामध्ये। पुढे जाऊया मित्रांनो, दुसरा प्रश्न, 1 नोव्हेंबर पासून धूम्रपान आणि व्हिपिंगवर पिढ्यानपिढ्या बंदी लादणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तो धूम्रपान आणि धूम्रपान प्रमाणेच आपण जर बघितलं व्हिपिंग म्हणजे मशीनच्या साहाय्याने थोडक्यात धूम्रपान, तर यावर पिढ्यानपिढ्या बंदी लादणारा जगातील पहिला देश आहे मालदीव। तर मालदीव मध्ये इथून पुढे कोणत्याच त्यांच्या पिढ्या ज्या आहे ते धूम्रपान किंवा व्हिपिंगचा प्रयोग करू शकणार नाही, असा निर्णय जो आहे तो मालदीवने घेतलेला आहे। 1 जानेवारी 2007 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या लोकांसाठी पिढ्यानपिढ्या तंबाखू आणि व्हिपिंगवर बंदी लागू करणारा मालदीव हा जगातील पहिला देश बनला आहे। ऐतिहासिक कायद्यानुसार या लोकांना तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करणे, विकणे आणि वापरणे हे त्यांच्यासाठी बेकायदेशीर असणार आहे। पुढे जाऊया, मालदीव आशिया खंडातील देश आहे। मालदिवी रुफिया हे तिथले चलन आहे। माले राजधानी आहे। डॉक्टर मोहम्मद मुफिझू हे तिथले राष्ट्रपती आहे। मालदीव कोणत्या आपण जर बघितलं बेटाच्या दक्षिणेला आहे लक्षद्वीप। मालदीव आणि लक्षद्वीप यामध्ये कोणती खाडी आहे किंवा कोणती लाईन आहे हे तुम्ही मला सांगायचंय। मालदीव कुठे स्थित आहेत हिंदी महासागरामध्ये? लक्षद्वीप बेटा आणि मालदीव आता इथंच दिलेलं आहे। तर 8 डिग्री चॅनल या दोघांमध्ये आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। पुढे जाऊया, तिसरा प्रश्न, पहिला RK लक्ष्मण एक्सलन्स अवॉर्ड 2025 कोणाला देण्यात येणार आहे? तर पहिला RK लक्ष्मण एक्सलन्स अवॉर्ड जो आहे तो आमिर खान यांना देण्यात येणार आहे। बघा, आपण जर बघितलं तर RK लक्ष्मण जे आहे ते प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते। त्यांचं अलीकडे निधन झालं आणि मग त्यांच्या फॅमिलीनं असा निर्णय घेतला की त्यांच्या स्मरणार्थ एक पुरस्कार सुरू करायचा आणि मग तो पुरस्कार जो आहे पहिला पुरस्कार तो आमिर खान यांना दिला जाणार आहे। तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। बघा, या पुरस्काराचं वितरण 23 नोव्हेंबर रोजी पुण्यामध्ये होणार आहे। आपण जर बघितलं
तर आर के लक्ष्मण यांच्या कुटुंबाने त्यांच्या स्मरणार्थ हा निर्णय घेतलेला आहे. चौथा प्रश्न आहे, 5 नोव्हेंबर 2025 रोजी गुरु नानक देवजी यांची कोणती जयंती साजरी करण्यात आली? तर बघा मित्रांनो, त्याला प्रकाश वर्ष म्हणून सुद्धा ओळखलं जातं. गुरु नानक देवजी यांची 556वी जयंती जी आहे 5 नोव्हेंबर 2025 रोजी साजरा करण्यात आलेली आहे. तर 5 नोव्हेंबर ही तारीख लक्षात ठेवा. गुरु नानक देवजी यांची 556वी जयंती जी आहे ती साजरा करण्यात आलेली आहे. गुरु नानक देव हे 1469 मध्ये जन्म झाला आणि 1539 मध्ये यांचा मृत्यू झालेला आहे. शीख धर्माचे ते संस्थापक आणि शीखांचे पहिले गुरु होते. मग आपण जर बघितलं, गुरु नानक जयंती दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला साजरी केली जाते. इथं बघा महत्वाच्या गोष्टी, त्यांचं जन्माचं ठिकाण राय भोई की तलवंडी. आता आपण जर बघितलं पाकिस्तानमध्ये ते ठिकाण आहे नानक साहेब म्हणून. वडिलांचं नाव जे आहे ते मेहता कालूचंद आणि आईचं नाव जे आहे ते माता तृप्ता देवी हे होते. आपण जर बघितलं शिकवणीचा सार, त्यांनी कोणती शिकवण दिली? एकेश्वरवाद, एक ओंकार, समानता, निस्वार्थ सेवा आणि सत्यवादी जीवन. उत्तराधिकारी कोण होते? तर गुरु अंगद देव उत्तराधिकारी होते. भाई लेहना हे त्यांचं नाव होतं. मुख्य प्रवचन त्यांनी काय दिलं? तर नामस्मरण, काम करणे, पाणी पिणे. आपण जर बघितलं तर ज्योती ज्योत सामना 22 सप्टेंबर 1539 करतारपूर साहिब या ठिकाणी, म्हणजे त्यांचं जे काही निधन जे आहे ते झालेलं आहे. पुढे जाऊया. रोलेक्स पॅरिस मास्टर 2025 टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर रोलेक्स पॅरिस मास्टर्स 2025 ही टेनिसची स्पर्धा आहे आणि ही जनिक सिन्नर याने जिंकलेली आहे, जो इटलीचा खेळाडू आहे. तर जेनिस सिन्नरने अंतिम सामन्यामध्ये कॅनडाच्या फेलिक्स ऑगर ॲलियासिमला पराभूत केलेलं आहे. आपण जर बघितलं जेनिस सिन्नर जो आहे सध्या टेनिसच्या नंबर 1 रँकिंगवर आहे. पुढे जाऊया. आता महत्वाच्या स्पोर्ट्सशी संबंधित घडामोडी बघूया ज्या चर्चेमध्ये आहे. पॅरिस डायमंड लीग जे आहे 2025 भालाफेक स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकलं. कॅनडियन ग्रँड प्रिक्स जे आहे ती जॉर्ज रसेलने जिंकली. अल्टिमेट टेबल टेनिस 2025 ही स्पर्धा यू मुंबा टेबल टेनिस संघाने जिंकली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दक्षिण आफ्रिकेने जिंकली. UEFA नेशन्स लीग पोर्तुगालने जिंकली. इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा अँडर्स अटोन्सेन पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये अन से यंगने जिंकली. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा मॅग्नस कार्लसन पुरुषांमध्ये आणि अन्ना मुझिचूक महिलांमध्ये यांनी ही स्पर्धा जिंकली. US ओपन 300 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद आयुष शेट्टीने जिंकले. कसोटी, एकदिवसीय आणि T20 या तिन्ही आंतरराष्ट्रीय स्वरूपात शतक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू स्मृती मानधना ही ठरली. उझचेस कप मास्टर्स 2025 चे विजेतेपद आर प्रज्ञानंदने जिंकले. 78व्या वरिष्ठ राष्ट्रीय जलचर अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद कर्नाटकने जिंकले. ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक 2025 मध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक नीरज चोप्राने जिंकलेले आहे. 6वा क्वेश्चन आहे, कोणत्या देशाने जगातील पहिल्या कार्यरत थोरियम मोल्टन सॉल्ट रिएक्टर मध्ये थोरियमचे युरेनियम इंधनामध्ये रूपांतरित करून यशस्वीरित्या दाखवून दिले आहे? तर बघा आपण जर बघितलं तर थोरियम, युरेनियम आपण जर बघितलं यांच्यापासून आपल्याला ॲटॉमिक एनर्जी मिळते. तर कोणत्या देशाने पहिला कार्यरत थोरियम मोल्टन सॉल्ट रिएक्टर मध्ये, म्हणजे जिथे थोरियमचा वापर करून अणुऊर्जा जी आहे ती तयार केली जाते, तिथंच त्याने थोरियमचे युरेनियम मध्ये रूपांतर करून, म्हणजे आपण एका मूलद्रव्याचे दुसऱ्या मूलद्रव्यामध्ये रूपांतर करून इंधन जे आहे ते निर्माण केलेले आहे. असं करणारा देश कोणता बनलेला आहे? तर चायना हा देश बनलेला आहे. आपण जर बघितलं थोरियमचे सगळ्यात जास्त साठे कुठे? आपल्या भारतामध्ये आहे. आपण जर बघितलं केरळ आणि ओडिशामध्ये मोनोझाईट नावाची वाळू आहे ती थोरियमने समृद्ध आहे. जगातील 8 ते 10% थोरियम जे आहे ते आपल्या भारतामध्ये त्या वाळूच्या तिथे आपल्याला बघायला मिळतं. कंबाईन पूर्व परीक्षेसाठी मित्रांनो आपण यशवंत बॅच 12 तारखेला सुरू करणार आहोत सकाळी 10 वाजता. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि वर्दी बॅच पोलीस भरतीसाठी 299 रुपयात आपण सुरू केलेली आहे. त्याचबरोबर या आपल्या अपडेटेड नवीन क्लास नोट्स तुम्हाला बघायला मिळतील आपल्या ॲप्लिकेशनवर. करंट अफेअर्स इयरबुक आणि बायोलॉजी क्लास नोट्स. त्याचबरोबर जे मुलं पूर्ण प्री मेन्स इंटरव्ह्यूची तयारी करत आहे त्यांच्यासाठी राज्यसेवा फाउंडेशन बॅच, त्याचबरोबर कंबाईन फाउंडेशन बॅच जे आहे ते आपण लॉन्च केलेलं आहे. त्याचबरोबर MPSCने आतापर्यंत घेतलेल्या सर्व परीक्षेचे PYQ त्याची एक सेपरेट बॅच आपण 21,000 प्लस PYQ ची बॅच लॉन्च केली आहे. त्याचबरोबर अभ्यास मित्राचा जो नोट्स पॅक आहे तो तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवरून घेता येईल. आपला ॲप्लिकेशन सगळ्यांनी डाउनलोड करा.
त्यामध्ये कॅटेगरीनुसार बॅचेस आहे, त्यामधून तुम्ही बॅच सिलेक्ट करा. बॅचवर सगळ्यात शेवटी गेल्यानंतर हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाचा ऑप्शन असेल तर तिथे CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड टाका, अप्लाय करा, फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन, नोव्हेंबर 2025 पासून भारतीय मानक ब्युरोचे नवे महासंचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर भारतीय मानक ब्युरोचे नवीन महासंचालक बनलेले संजय गर्ग. बघा मित्रांनो, संजय गर्ग जे आहे ते भारतीय मानक ब्युरोचे नवीन महासंचालक बनले आहे. आता आपण जर बघितलं तर BIS भारतीय मानक ब्युरो जो आहे, तर आपण जर बघितलं ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ही एक राष्ट्रीय संस्था आहे जिथे विविध उद्योगामध्ये गुणवत्ता मानके निश्चित केली जातात. तर अशी ही संस्था आहे. या संस्थेची स्थापना 23 डिसेंबर 1986 मध्ये करण्यात आली होती. या संबंधित 1986 चा कायदा देखील आहे. या संस्थेची स्थापना भारतीय संसदेने केली होती. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. पुढील क्वेश्चन, भारतीय सैन्याने पूर्वी प्रचंड प्रहार नावाचा संयुक्त लष्करी सराव कुठे आयोजित केला? तर पूर्वी प्रचंड प्रहार नावाचा संयुक्त लष्करी सराव अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स तिन्ही दलांनी इथं सहभाग जो आहे तो नोंदवलेला होता. आपण जर बघितलं भविष्यातील युद्धासाठी आतापासून तयार राहणं आणि एकमेकांमध्ये जर आपण बघितलं समन्वय राखणं यासाठी हा युद्ध सराव अरुणाचल प्रदेशमधील मेचुकाच्या उंच भागात आयोजित करण्यात आला होता. पुढे जाऊया. 9वा प्रश्न, देशातील संशोधन आणि विकास म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट परिसंस्थेला म्हणजे इकोसिस्टमला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये कोणता निधी सुरू केला? तर देशामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशनला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संशोधन विकास आणि नवोन्मेषण योजना निधी स्थापन केला आहे. हा निधी तब्बल 1 लाख कोटी रुपयाचा आहे. या निधीच्या माध्यमातून रिसर्च आपण जर बघितलं तर इनोव्हेशन याला प्रोत्साहन जे आहे ते दिलं जाणार आहे. एवढं लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. दिल्लीमधील भारत मंडपम या ठिकाणावरून ही जी योजना जी आहे या ज्या निधीचं आहे उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया. 10वा प्रश्न, एशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन शिखर परिषद 2025 कुठे आयोजित करण्यात आली? तर एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन जी काही परिषद आहे, समिट जी आहे, तर ती ग्वांगझू दक्षिण कोरियामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान ही आयोजित करण्यात आली. याची थीम होती बिल्डिंग अ सस्टेनेबल टुमॉरो, कनेक्ट, इनोव्हेट आणि प्रॉस्पर. तर ही याची थीम होती. आता एशिया पॅसिफिक हा जो एक गट आहे 23 देशांचा गट आहे. आशिया खंडामधील काही देश आणि पॅसिफिक महासागराच्या आजूबाजूचे देश जसं की अमेरिकन ते सुद्धा पॅसिफिक महासागराच्या आजूबाजूला आहे, तर तिथले काही देश आणि एशियाचे असे देश जे पॅसिफिक महासागराच्या शेजारी आहे. मग त्यामध्ये भारत सुद्धा आहे. भारत पॅसिफिक महासागराच्या इतकं जवळ नाहीये, पण भारत सुद्धा त्या एशिया पॅसिफिक मध्ये काउंट केला जातो. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. या संस्थेची स्थापना 1989 मध्ये करण्यात आलेली आहे. यामध्ये जगातील 21 अर्थव्यवस्था आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. 2026 मध्ये ही परिषद चीनमधील शेंझेन या ठिकाणी होणार आहे. पुढचा क्वेश्चन, पहिला BWF बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचा एअर बॅडमिंटन वर्ल्ड कप 2025 कुठे आयोजित केला जाणार आहे? तर एअर बॅडमिंटन वर्ल्ड कप BWF चा शारजाह UAE मध्ये आयोजित केला जाणार आहे. याचं आयोजन 11 ते 14 डिसेंबर 2025 मध्ये शारजामध्ये होणार आहे. 12 देशाचे संघ सहभागी होणार आहे. आपण जर बघितलं BWF म्हणजे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन, याचे अध्यक्ष खुनियांग पटामा लिस्वा त्राकुल. तर खुनियांग पटामा हेच लक्षात ठेवा. मुख्यालय BWFचं बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचं क्वालालंपूर मलेशिया हे आहे. अलीकडे क्वालालंपूर मलेशियामध्ये कोणती समिट आयोजित करण्यात आली होती हे तुम्ही मला सांगायचं आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन मार्फत वर्ल्ड चॅम्पियनशिप, थॉमस कप, उबेर कप या स्पर्धा आयोजित केल्या जातात. 12वा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात असलेलं नवरादेही अभयारण्य चित्त्याचे तिसरे आदिवासी स्थान बनले जाईल? तर चित्त्याचं तिसरं आदिवासी स्थान जे आहे नवरादेही अभयारण्य जे आहे तर ते आहे मध्य प्रदेशमध्ये. चित्ते आपण सर्वप्रथम भारतामध्ये आणले आणि कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये त्यांचा आदिवास तयार केला. आता आपण गांधी सागर अभयारण्य जे आहे यामध्ये सुद्धा चित्ते आणलेले आहे आणि आता आपण नवरादेही वन्यजीव अभयारण्य जे मध्य प्रदेशमध्ये आहे तिथे आपण नामिबियामधून चित्ते आणण्याच्या योजना तयार करत आहोत. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन 1 नोव्हेंबर
1 नोव्हेंबर 2025 पासून धूम्रपान आणि व्हिपिंगवर पिढ्यानपिढ्या कोणत्या देशाने लादली आहे? पूर्व प्रचंड प्रहार कुठे आयोजित करण्यात आला? आणि गुरु नानक देव यांची 2025 मध्ये कोणती जयंती होती, कितवी होती, हे तुम्हाला सांगायचं आहे. आय होप तुम्हाला लेक्चर आवडला असेल. लेक्चर आवडला असल्यास आपले लेक्चर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया मित्रांनो आपण इथं. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.